श्री गंगा गोदावरी पंचकुटीतर्फे श्री गंगा गोदावरी माघ मास जन्मोत्सव नाशिकमध्ये संपन्न होतोय। तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असणाऱ्या नाशिक गोदावरी रामकुंड पंचवटी इथे सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील हा महोत्सव दिमाखात संपन्न होतोय। विश्व कल्याणार्थ 5 दिवसीय शतचंडी योगाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय। या यागामध्ये जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य दक्षिण पीठ नाणीसधाम यांच्या पावन हस्ते महापूजन आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय। तरी नाशिककरांनी 28 जानेवारी 2026 रोजी बुधवारी माघ शुद्ध दशमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता गंगा गोदावरी मातेच्या जन्मोत्सवासाठी उपस्थित राहावं। तसंच शतचंडी यागाचंही आयोजन करण्यात आलंय। 31 जानेवारी रोजी ज्येष्ठ श्रेष्ठ असलेल्या 2 गोदापुत्रांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलाय। पंचकोटी पुरोहित संघ त्याचबरोबर नाणीस पीठाचे वैष्णव संप्रदायातले श्रीमद रामानंदाचार्य जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज आम्ही सर्वजण गंगा गोदावरीचा हा महोत्सव जो आहे हा अनादिकालापासून होतो। माघ शुद्ध दशमीला दुपारी 12 वाजता ब्रह्मगिरीवर गौतम ऋषींच्या तपश्चर्येतून गोदावरी प्रगट झालेली आहे आणि संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं या यांनी ही गोदावरी वृद्ध गोदावरी म्हणतात। जगातील सर्वात प्राचीन महातीर्थ जे आहेत ते गोदावरी आहेत। त्याच्यानंतर काही हजार वर्षानंतर भगीरथ राजांनी उत्तरेमध्ये तपश्चर्या करून आणली ती गंगा। गंगेची ही मोठी बहीण आहे म्हणून काशी यात्रा करून आल्यावर आपण गंगा भेट करायला इथे येत असतो। तर त्या गोदावरीचा हा जन्मोत्सव आज आपण पुरोहित संघाच्या माध्यमातून सर्व भक्तांचं परिवारांचं कल्याण व्हावं, त्याचबरोबर जगाचं विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून हा प्रतिपदा ते द्वादशीपर्यंत फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करीत असतो। याच्यामध्ये कीर्तन प्रवचन त्याचबरोबर यज्ञ यावेळेस शतचंडी यज्ञ आहे आणि या सर्वाचा जो मुख्य दिवस आहे तो आहे उद्या माघ शुद्ध दशमी दुपारी 12 वाजता या ठिकाणी 10:30 ते 12 वाजेपर्यंत गोदावरीचं जन्मचे आख्यान लावलं जाईल। त्यावेळेस जन्म कसा झाला गोदावरीचा त्यावेळची परिस्थिती कसं आहे, गौतम ऋषींनी तपश्चर्या कशी केली हे सर्व आख्यान हे 10:30 ते 12 होईल। बरोबर 12 वाजता गोदावरीला अगोदर पडदा लावलेला असतो, अगोदर महापूजा होती, तो पडदा बरोबर 12 वाजता बाजूला होईल आणि गुलाल व पुष्पवृष्टी होऊन गोदावरीचा घंटानाद होईल आणि गोदावरीचा हा जन्मोत्सव त्यावेळेस साजरा केला जाईल। त्यानंतर संध्याकाळी हे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज जी आहेत त्यांची भव्य शोभायात्रा निघणार आहे। ती कालिकेपासून निघून रविवार कारंजावरनं मालेगाव स्टँडवरनं रामकुंडावर येणार आहे। रामतीर्थावर आल्यावर त्यांच्याकडनं गोदावरीची महापूजा होणार आहे आणि महापूजा झाल्यावर संध्याकाळी 7 वाजता गंगेची महाआरती होणार आहे आणि या आरतीमध्ये हजारो भाविक हे सहभागी होणार आहे। पुरोहित संघाच्या वतीने सर्वांना एक आवाहन करण्यात येत आहे की दरवर्षी माघ शुद्ध दशमीला संध्याकाळच्या वेळेस महिला हे आपल्या घरून निरांजनी कोयरी घेऊन येत असतात। तर आपण सुद्धा निरांजनी व कोयरी घेऊन यावं आणि गंगेची सामुदायिकपणे सगळ्यांनी आरती करावी आणि त्याच्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचं या सर्वांचा भक्तांना प्रबोधन होणार आहे, प्रवचन होणार आहे। या सर्व कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा। यज्ञाची पूर्णाहुती 30 तारखेला दुपारी 3 वाजता होणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा मिरवणूक निघते आणि अवभृत स्नान होईल। अवभृत स्नान झाल्यावर महाप्रसाद होईल। अशा प्रकारचा हा भरगच्च गोदावरीचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम आहे। आपण सर्वांनी नाशिककरांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्याला जी इच्छा असेल ती या ठिकाणी सेवा करू शकतात। यज्ञयागासाठी सुद्धा काहीचं शुद्ध तूप, बाकीचं यज्ञ सामुग्री आणि रोख आपल्याला जर काही सेवा करायची असेल टेबल आहे, पावती पुस्तक आहे, आपण सर्व याच्यात सहभागी होऊ शकतात। संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं, विश्वाचं कल्याण व्हावं, नाशिकची उन्नती व्हावी अशी पुरोहित संघाच्या वतीने या ठिकाणी या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा मुख्य प्रधान संकल्प हा असतो। यासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांसह सर्व साधू महंत पुरोहित संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। समस्त नाशिककरांनी श्री गंगा गोदावरी माघ मास जन्मोत्सवासाठी उपस्थित राहावं असं आवाहन नुकत्याच झालेल्या श्री रामकुंड तीर्थक्षेत्र पंचवटी येथील पत्रकार परिषदेमध्ये नाशिककरांना करण्यात आलं। जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अतुल पंच भैये, विश्वस्त पुरोहित संघ समिती प्रमुख तथा CST कुंभमेळा अध्यक्ष सतीश शुक्ल आणि
गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचे विश्वस्त अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, महामंत्री रामानंदचार्य दक्षिणपीठ, नाणीजधाम प्रवीण ठाकूर, प्रतीक शुक्ल यांच्यासह पुरोहित संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. संविधान न्यूजसाठी अनिल केदारे, नाशिक.